नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, नीना सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नीना सिंग असं त्यांचं नाव आहे. यांना या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल, ज्याला आपण बोलतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो सीआरपीएफ, ते सीआरपीएफचे नवीन महासंचालक बनलेत नीना सिंग. सीआरपीएफ या दलाची स्थापना झाली 27 जुलै 1939 ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं एक आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचं अनावरण कोणी केलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जनरल एम नरवणे. कोण होते हे? तर माजी लष्कर प्रमुख होते आपल्या प्यारा भारताचे. तर जनरल एम नरवणे यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्राचं अनावरण केलेलं आहे जनरल एम नरवणेने. तोपर्यंत मला फक्त कमेंट करून सांगा मग वर्तमानमध्ये जे काही भारताचे जे काही लष्कर प्रमुख आहेत त्यांचं नाव काय आहे आणि कितवे लष्कर प्रमुख आहेत तेवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जसं की तुम्हाला माहित आहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या संपूर्ण 12 महिन्याची आपल्या चॅनलची जी काही इयरबुक आहे ती आपली या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. त्या इयरबुकची किंमत 99 रुपये आपण ठेवलेली होती. त्याची किंमत वाढून 150 रुपये करण्याचा आपण या ठिकाणी डिसिजन घेतला होता. परंतु बऱ्याच जणांचा या ठिकाणी काही थोडासा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांनी कॉल मेसेज केले की सर किंमत ही तुम्ही 99च ठेवा. काही हरकत नाही, सर्वांसाठी ही जी काही 99 रुपये किंमत आहे तीच ठेवायचा आपण या ठिकाणी डिसिजन घेतलेला आहे. अजून पण ज्या पण विद्यार्थ्यांनी ही इयरबुक घेतली नसेल 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आपल्या चॅनलची इयरबुक असेल किंवा आपल्या चॅनलचा कंटेंट असेल त्याचा तुम्हाला निश्चितच तुमच्या येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. तुम्हाला 99 रुपये पेमेंट करायचं आहे. 96 730 58 600 सुहास भिसे असं नाव येईल आणि या नंबरला 99 रुपयाचं पेमेंट करून याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जवळपास या ठिकाणी अर्धा ते 1 तासामध्ये पहा, या ठिकाणी मी तुम्हाला म्हणतो 10 ते 15 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. परंतु पेमेंट भरपूर येतात. बऱ्याच जणांचं या ठिकाणी एन्क्वायरी असते त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढे होत राहतं. परंतु तुम्हाला या ठिकाणी 1-2 तासामध्ये अर्धा 1 तासामध्ये तुम्हाला पीडीएफ निश्चितच डिलिव्हर केली जाणार आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्ही चिंता बाळगू नका की हे 99 रुपये गेल्यानंतर फ्रॉड होईल किंवा माझे पैसे गेल्यानंतर मला पीडीएफ भेटणार नाही. बिलकुल नाही. सुहास धर्मराज भिसे असं नाव आहे. ट्रस्ट तुम्हाला माझ्यावरती आहे, मला तुमच्यावरती आहे. 3 वर्षापासून आपण चॅनल रन करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती किंवा बालिका दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपल्या राज्यामध्ये आपण बालिका दिवस म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त या ठिकाणी अजून एक काय दिवस असतो महत्त्वाचा? तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, यांच्याबद्दल काही ठराविक 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. महाराष्ट्र शासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखलं जातं. भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. आपले जे काही सावित्रीबाई फुले होते यांचा जन्म झाला होता 3 जानेवारी 1831 ला नायगावमध्ये आणि यांचं निधन झालं 10 मार्च 1897 ला पुण्यामध्ये. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाखाली एक लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 3 जानेवारीला. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस.
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2024 कोठे सुरू होणार आहे? आणि अजून एक मला गोष्ट अचानक आठवली. जो काही ग्रुप आपण तयार केला होता की बाबा ग्रुप कशासाठी तयार केला होता आपण, इयरबुक, तर सगळ्यांना इयरबुक एकदाच द्यावी याच्यासाठी आपण ग्रुप तयार केला होता. आता त्या ग्रुपमध्ये दोन्ही प्रकारचे आहेत, मुलं पण आहेत मुली पण आहेत. पण काही कार्यकर्त्यांनी काय केले, लगेच मुलीचा फोटो दिसला तर लगेच त्यांना मेसेज करायला सुरुवात केली. हॅपी न्यू इयर, गुड मॉर्निंग, गुड नाईट हे मेसेज करायला सुरू केले आहे. तुमचं लक्ष काय असलं पाहिजे, तुमचं एम काय असलं पाहिजे, तुमचा पर्पज काय असलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही एकदा पोस्ट मिळवा, एखादं ड्रीम कंप्लीट करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होणार आहेत. हॅपी न्यू इयर, कसा आहेस, काय करतोयस. त्याच्यामुळे थोडासा धीर धरा, पेशन्स ठेवा, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. 2024चे 3 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच पाहूया. पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2024 राजस्थान राज्याच्या अंतर्गत सुरू होणार आहे. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोनच्या पहिल्या आवृत्तीमध्ये भाग घेण्यासाठी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली UAE लँड फोर्सेसची तुकडी या ठिकाणी भारतामध्ये आलेली आहे. ही सुद्धा गोष्ट मला चलता चलता लक्षात ठेवायची आहे. तिसराच प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या लष्करी सरावाबद्दल. तर लगेच भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्त्वाचे सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. व्यवस्थितपणे लिहून घ्या, बोर बिलकुल होऊ देऊ नका, वही आणि पेन घेऊन बसा. मैत्री सराव आहे भारत आणि थायलंड मधील. एकुवेरिन आहे भारत आणि मालदीव मधील. हँड इन हँड सराव आहे भारत आणि चीन दरम्यान. मित्रशक्ती आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान. हरिमाऊ शक्ती आहे मलेशिया सोबत. कुरुक्षेत्र आहे सिंगापूर सोबत. नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया सोबत. शक्ती आहे फ्रान्स देशासोबत. सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत. युद्धाभ्यास आहे अमेरिका सोबत. गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत. टार्कस सराव आहे अमेरिका सोबत. डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत. मोसिदोन आहे रशिया आणि चीन दरम्यान. आणि विनबॅक्स आहे व्हिएतनाम देशासोबत. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. महत्त्वाचा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये भारतातील अव्वल राज्य कोणते या ठिकाणी आलेले आहे अहवालानुसार. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2023चा जर आराखडा पाहिला तर 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये. पूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. 2023 मध्ये जवळपास 40 वाघ या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. 3 नंबरला आहे उत्तराखंड, 20 वाघ या ठिकाणी मेलेले आहेत. आणि 4थ्या नंबरला आहे तमिळनाडू, जवळपास 15 वाघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, निधन झालेलं आहे. तर 1 नंबरला आहे महाराष्ट्र. कशाच्या बाबतीमध्ये, तर वाघांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये भारतामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे महाराष्ट्र राज्य. थोडीशी आपण याच्याबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे वाघांबद्दल. तर वाघांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. सर्वप्रथम इंटरनॅशनल टायगर डे, आंतरराष्ट्रीय वाघ दिवस कधी असतो लगेच कमेंट करून सांगा. बाकीच्या गोष्टींवरती नजर टाकूया. भारतातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973 मध्ये करण्यात आलेली होती आणि ते प्रोजेक्ट टायगरद्वारे शासित करण्यात आले होते. 2018-19च्या ताज्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील 20 राज्यांमध्ये 2967 वाघ सध्या भारतामध्ये स्थित आहेत. ही संख्या आता या ठिकाणी इन्क्रीज सुद्धा झाली आहे. सर्वात प्रथम तुम्हाला आता दुसरे 2-3 पॉइंट लिहून घ्यायचे आहेत. कार्बेट व्याघ्र प्रकल्प 1973-74 मध्ये तयार झाला होता.
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये आहे आणि त्या ठिकाणची वाघांची संख्या आहे 215. त्याच्यानंतर बांदीपूर व्याघ्र प्रकल्प आहे 1973-74 मध्ये तयार झाला, कर्नाटक राज्यामध्ये आहे, ज्या ठिकाणी वाघांची संख्या 120 आहे. त्याच्यानंतर टोटल भारतामध्ये एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. 53व्या क्रमांकाचा आहे राणीपूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आणि 52व्या क्रमांकाचा आहे रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प, माझ्या मते हे राजस्थानमध्ये स्थित आहे. आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव आणि बोर. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, तमिळनाडू राज्यातील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय TX2 पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्लास्टिक कचऱ्याचा रासायनिक पुनर्वापर करून ISCC+ प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, रिलायन्स ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय असणार आहे तर RIL, रिलायन्स ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा कशासाठी तर रिलायन्सची जी काही जामनगरची रिफायनरी आहे ही ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली रिफायनरी ठरली आहे. तुम्हाला कदाचित या ठिकाणी ISCC+ प्रमाणपत्राचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या मग, इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन असं याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. नुकतेच 12व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे झालेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत 12व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? गुजरात. 2 पॉइंट लिहून घ्या, युनियन मिनिस्टर फॉर सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट म्हणजेच काय? केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री किंवा या मंत्रालयाच्या द्वारे याचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. लगेच आपण गुजरात बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वीडन या देशाने या ठिकाणी हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती विकसित केली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या, ज्यामुळे हायड्रोपोनिक जागेमध्ये वनस्पतींच्या वाढीचा वेग वाढू शकतो. दुसरा पॉइंट, ही माती विरहित मशागत पद्धत ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणून ओळखले जाते मूळ प्रणाली वापरते जी नवीन लागवडीच्या सबस्ट्रेटद्वारे विद्युतीरित्या उत्तेजित केली जाते. तर अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही इलेक्ट्रॉनिक माती आहे ती कोणी विकसित केली आहे? स्वीडनने. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बेटी बचाओ बेटी पढाओचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, पिंकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे ब्रँडचे जे काही प्रोडक्टचं इन्फ्लुएन्स करण्यासाठी जे काही अँबॅसेडर नियुक्त करतात त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की बाटाचे आहेत दिशा पाटनी, फायरबोल्टचे आहेत कियारा अडवाणी, कॅशिफायचे आहेत राजकुमार राव, बंधन बँक सौरव गांगुली, खादी पेंट नितीन गडकरी, मास्टरकार्ड लक्ष्य सेन, CRPF PV सिंधू, पेप्सी आणि स्टार स्पोर्ट रणवीर सिंग, पेप्सिको इंडिया सारा अली खान, सॅव्लॉन इंडिया सचिन तेंडुलकर, लक्झर विराट कोहली, ड्रीम 11 कार्तिक आर्यन, स्टार स्पोर्ट्स ऋषभ पंत आणि बिस्लेरी आणि टेक्नो स्मार्टफोन दीपिका पदुकोण. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारत आणि कोणत्या देशाने पुढील 4 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे 2024 ते 28 या वर्षासाठी सल्ला मसलत करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्दिष्ट काय याच्या मागचं तर आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी तांत्रिक सहकार्य आणि लोक या सर्व गोष्टींमध्ये प्रगती करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक डी, भारत आणि रशिया या 2 देशांनी या ठिकाणी पुढील 4 वर्षाच्या कालावधीसाठी सल्ला मसलत करारावरती स्वाक्षरी केली आहे. रशियाबद्दल लगेच आपण जाता जाता चर्चा करूया. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 10.
आसाम सरकारच्या प्रमुख आरोहण योजनेसाठी कोणत्या IITने सहकार्य केलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी IIT गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. योजनेचं नाव काय आहे? आरोहण योजना. उद्देश काय याच्या मागचा? तर गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये STEM विषय घेण्यास प्रवृत्त करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. कोणत्या राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना 60 वर्षानंतर नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तर झारखंड राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी पात्रता वयोमर्यादा 50 वर्ष या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर हे जे काही खेळाडू आहेत डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग की अमित शहा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.